अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्ण ऐकावा. अध्याय 29. ब्रह्मराक्षसाचा उद्धार. भस्म महात्म्य. हा अध्याय पठण केल्यास आपणास साक्षात्कारी सत्पुरुषांचा सहवास लाभेल व उद्धार होईल. अध्याय 29. ब्रह्मराक्षसाचा उद्धार. भस्म महात्म्य. श्री गणेशाय नमः. श्री गुरु नृसिंह सरस्वती त्रिविक्रम भारतींना म्हणाले, वस्त कृतयुगात वामदेव नावाचे एक ब्रह्मज्ञानी योगी भूलोकी संचार करत असत. एकदा ते कौरच्यावरण्यातून जात होते. तिथे एक नरभक्षी ब्रह्मराक्षस राहत असे. त्याने धावत येऊन त्यांच्यावर झडप घातली. तेव्हा त्यांच्या अंगावरचे भस्म त्यांच्या अंगाला लागताच त्यांची सर्व पापे जळून गेली. त्यांची क्षुधा, तृष्णा, उद्ग्रता, तगमग नाहीशी झाली. त्याला पूर्वजन्माचे स्मरण झाले. त्यांनी त्याचे पाय धरले व म्हणाला, मुनीश्वर, तुम्ही ईश्वर आहात. तुमच्या अंगस्पर्शाने मी पावन झालो आहे. माझा उद्धार करा. त्यांनी विचारले, तू कोण आहेस? तो म्हणाला, तपोनिधी. या क्षणी मला पूर्वीचे 25 जन्म आठवत आहेत. पहिल्या जन्मात मी यवन राजा होतो. मी उन्मत्त होऊन प्रजेला छळले, प्रतिव्रतांना भ्रष्ट केले. पुढे मला क्षयरोग झाला. शत्रूंनी माझे राज्य बळकावले. मृत्यूनंतर मी नरकात पडलो. त्यानंतर मी प्रेतयोनीत जन्मलो. मग मी क्रमाने वाघ, अजगर, लांडगा, डुक्कर, सरडा, कुत्रा, कोल्हा, हरिण, ससा, माकड, मुंगूस, कावळा, अस्वल, रानकोंबडा, गाढव, मांजर, बेडूक, कासव, मासा, उंदीर, घुबड, हत्ती व आता ब्रह्मराक्षस असे जन्म घेतले. हे प्रभू, आज तुमच्या अंगस्पर्शाने मला पूर्वजन्म आठवले व मन शांत झाले. तुमच्या अंगी एवढे सामर्थ्य कसे आले? वामदेव म्हणाले, अरे, हा सर्व माझ्या अंगावरील भस्माचा प्रभाव आहे. त्याच्या स्पर्शामुळेच तुझ्या ठायी ज्ञान प्रकट झाले. मी तुला एक कथा सांगतो. त्यावरून भस्माचा प्रभाव किती श्रेष्ठ आहे हे तुझ्या लक्षात येईल. द्रविड देशात एक कर्मभ्रष्ट ब्राह्मणांचे पतीत श्रीशी संबंध होते. त्यामुळे कुटुंबियांनी व ज्ञाती बांधवांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. चरित्राचे साधन नसल्याने ते चोऱ्या करू लागले. एकदा चोरी करत असताना एका पतिताने त्यांचा वध केला आणि त्यांचे प्रेत गावाबाहेर स्मशानापाशी टाकले. तिथे एक कुत्रा भस्मावर बसला होता. तो प्रेत खाण्यासाठी आला तेव्हा त्याच्या पोटावरचे भस्म त्या प्रेताच्या कपाळाला व अंगाला लागले. इकडे यमदूत त्या ब्राह्मणांच्या सूक्ष्म देहाला पिड्या देत यमलोकी जात होता. शिवदूतांनी त्यांच्या प्रेताला भस्म लागलेले पाहिले. त्यांनी यमदूतांना गाठले. त्या ब्राह्मणांचा सूक्ष्मदेह त्यांच्याकडून हिसकावून घेतला आणि त्यांना पळवून लावले. हे वृत्त कळताच यमराज संतापाने शिवदूतांशी आले व म्हणाले, माझ्या दूतांना तुम्ही का मारलेत? हे ब्राह्मण पापी आहेत. त्यांना तुम्ही शिवलोकी कसे नेता? शिवदूत म्हणाले, या ब्राह्मणांच्या सर्वांगावर भस्म लागले आहे, त्यामुळे ते पावन झाले आहेत. भस्मचर्चित देह असलेल्या प्रत्येकाला कैलास शिवलोकीच आणले पाहिजे, अशी आमची स्वामींची आज्ञा आहे. ते ऐकून त्यांचा राग शांत झाला. त्यांनी आपल्या दूतांना भस्म, त्रिपुंड व रुद्राक्ष धारण करणाऱ्याला कोणालाही यमलोकी आणू नये असे बजावले. म्हणूनच मी भावभक्तीने भस्म धारण करतो. वामदेवाचे बोलणे ऐकून ब्रह्मराक्षस म्हणाला, महाराज, मी राजा असताना पांथस्थाची सोय व्हावी म्हणून मी रानात तळे बांधले होते. चरित्रात चालण्यासाठी ब्राह्मणांना शेत जमीन दान दिले होते. त्या पुण्याने मला तुमची भेट झाली. आता मला भस्मधारण विधी समजावून सांगा. ते म्हणाले, पूर्वी मंद पर्वतावर देवसभा भरली असताना संत कुमारांनी शिवजींना विनंती केली, प्रभू, पापक्षय होऊन मोक्षप्राप्ती साध्य होईल असे एखादे साधन मानवांच्या कल्याणासाठी सांगा. शिवजी म्हणाले,
सुकलेले गोमय जाळून जी राख मिळते तेच भस्म होय. सद्योगात मंत्राने तळ हातावर घ्यावे, अग्निरीती मंत्राने अभिमंत्रित करावे, मानस्तोके मंत्राने अंगठ्याने मळावे, त्र्यंबक मंत्राने भाळी लावावे, त्रयेषु मंत्राने कपाळावर, भुजांवर व शरीरावर अन्य स्थानी लावावे. मध्यमा, अनामिका व अंगुली या 3 बोटांनी त्याच मंत्रोच्चारात भुवयांना समांतर 3 आडव्या रेषा काढून अंगठ्याने मध्य रेषा काढावी. यालाच त्रिपुंड्रक म्हणतात. सर्व वर्णाश्रमधर्मांच्या लोकांनी भस्म त्रिपुंड्र लावावा. त्या योगे पूर्व पापांचे निरसन होऊन मनुष्य पुण्यात्मा होतो. त्याला सर्व तीर्थस्थानांचे, यात्रांचे व जपानुष्ठानांचे पुण्य मिळते. आयुराग्य, यश, कीर्ती, ज्ञान व सौख्य लाभते. कुळांचा उद्धार होतो व 4ही पुरुषार्थ साध्य होतात. तो स्वर्ग, ब्रह्म आणि वैकुंठ लोकी दीर्घ काळ वास्तव करून शिव सायुज्यता प्राप्त करतो. त्याला मंत्रोच्चार येत नाही, त्याने ओम नमः शिवाय असे म्हणून ते भक्तभावाने धारण करावे. त्यालाही तेच पुण्यफळ मिळते. हे ऐकून सनंत कुमार देव आणि ऋषींना मोठे समाधान वाटले. भस्म महात्मा श्रवण केल्यावर ब्रह्मराक्षसाने वामदेवांना त्याचा उद्धार करण्याची काकुळतीने प्रार्थना केली. तेव्हा त्यांनी त्याला अभिमंत्रित भस्म दिले. त्या भस्माने त्याने स्वतःच्या भाळीत त्रिपुंडक लावला. त्याच्या प्रभावाने त्याला दिव्य देह प्राप्त झाला. वामदेवाच्या कृपाप्रसादाने त्याला दिव्यलोकी परमगती मिळाली. त्रिविक्रम वामदेव हे शिवावतार होते. योग्यांचे ईश्वर होते. ते जगत कल्याणासाठी संचार करायचे. त्यांनी ब्रह्मराक्षाचा उद्धार केला. गुरुसेवेची आवड हे साधन मार्गाचे सार आहे. हे ऐकून त्रिविक्रमांना परमानंद झाला. श्री गुरूंना वंदन करून ते खुमसी गावी परतले. हरिओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा.